आता आम्ही दोघी हॉस्टेलमधून चिकमंगळूरवरून चेकआउट करून चाललो आहोत ते कूर्गला. तर पुढे आमचा आता 6 तासाचा प्रवास आहे कूर्गसाठी. आता आम्ही रिक्षा केली आहे. आता आम्ही चाललो आहे ते चिकमंगळूर बस डेपोला. तिथून हसनपर्यंत जाणार आहे. हसन एक शहर आहे जिथून आम्हाला पुढे कूर्गसाठी बस हासनला जाणार आहे आणि तिथून आम्हाला पुढे एक कूर्गसाठी बस आहे. तर चिकमंगळूरवरून डायरेक्ट बसेस नाही आहेत. तर असे आमचं ब्रेक जर्नी आहे आणि आमचा पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलमध्ये जाणार आहे. पण इकडचा ट्रॅव्हल खूप सुंदर आहे. बघू आज ट्रॅव्हलमध्ये काय काय मजा करू ते बघा. सो आता आम्हाला चिकमंगळूरवरून हासनला जायला ही बस भेटलेली आहे. आता आम्ही आलो आहोत ते हासनला आणि आता इथून दुसरी बस पकडून आम्ही जाणार आहोत ते मेडिकेली. मी आली आहे ते कूर्गला. सकाळी 10ला 10:30ला चालू केलेलं चिकमंगळूरवरून आणि आता आली आहे ते कूर्गला. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि इथे झोस्टेल जो माझा स्टे आहे झोस्टेल त्यांनीच ऑटो अरेंज केली आमच्यासाठी. तर ऑटोसुद्धा आलेली आहे आणि हे आहे ते कूर्ग स्टेशन. इथे आलं अगदी क्लायमेट चेंज झालं आहे. मस्त थंड झालं आहे. जसं चिकमंगळूरला होतं थंड तसंच इथे थंड आहे. मधला प्रवास जो होता तो थोडासा गरमीचा होता. पण आता फायनली हाऊ इज द क्लायमेट? व्हेरी कोल्ड. चला आता आम्ही चाललो आहे आमच्या स्टेला. तो कैसे जा रहे बहुत ठंडे ठंडी हवा है ठंडी. अभी से हम लोग की यही हालत है. तर आता 6 वाजता आम्ही आलो ते आमच्या झोस्टेलला. इथे आहे आमचा बॅकपॅकर स्टे झोस्टेल. आज कूर्गमधला पहिला दिवस चालू झालेला आहे आणि मी आली आहे ते इकडचं एक फेमस रेस्टॉरंट आहे अंबिका उपहारगृह तिथे खायला. आणि मी ऑर्डर केलं आहे चाव राईस. चाव राईस म्हणजे उपमा आणि गोड शिरा हा मिक्स असतो, तो मिक्स करून खायचा. तर मेडिकेरी जिथे मी उतरलेली त्या बसस्टॉपच्या समोरच असलेल्या एका फेमस रेस्टॉरंटमध्ये मी जेवली आणि त्यानंतर मी निघाली ते कूर्गमधल्या पहिलं डेस्टिनेशनला. ते म्हणजे इकडचं प्रसिद्ध हे मेडिकेरी फोर्ट. तर आता मी आले आहे ते आहे मेडिकेरी फोर्ट आणि इथे सगळे वर्ल्ड हेरिटेज साईटचं फोटोज लावलेले आहेत. तर हा आहे फोर्टचा दुसरा पार्ट. तर हे फोर्ट पूर्ण म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि इथे सगळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्याचे सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे भारतातले. तर हा आहे फोर्टचा बाहेरचा भाग. एंट्रन्सला 2 घोडे आहेत तिथे आणि तिकडे आहे ते म्युझियम आणि याची बरीच अशी तटबंदी आहे इथे बाजूने. तिथे आता आपण जाऊयात. तर आता आली आहे मी फोर्टवरती. हा आहे तो मागे फोर्ट आणि इथे आहे ती याची तटबंदी. आता आपण तटबंदीवरून एक राऊंड मारूयात. हे फोर्ट म्हणजे बेसिकली याला पूर्ण त्याचं परिवर्तन केलं आहे ते म्युझियममध्ये. पण इथे सगळी इन्फॉर्मेशन आहे. जे आपले जुने काही ऐतिहासिक मंदिर आहे जे पण जागतिक वारसा आहे त्याचं सगळ्याचं इथे पूर्ण भारतातलं इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. तर इथे काही पुरातन अवशेष पण आहेत. ते अगदी पडगळ झालेल्या ह्याच्यामध्ये इथे मागच्या बाजूला आहेत. बराच हा किल्ला मोठा आहे. तर अशी किल्ल्याला पूर्ण 4ही बाजूने अशी तटबंदीच आहे इथून असं. आता आपण आलो आहे ते आहे राजा सीट गार्डन मेडिकेरी.
तर इथे तिकीट आहे 20 रुपीज. आता मी एक तिकीट घेतलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आता आपण आलो आहे ते आहे राजा सीट गार्डन, जे इथे गार्डन आहे. आणि तसेच हा स्पॉट जो फेमस आहे तो इथल्या सनसेटसाठी. संध्याकाळी तुम्ही इथून बसून सुंदर सनसेट इथून एन्जॉय करू शकता. तर दुपारचे 2 वाजलेत आणि मी आहे कूर्गला. आणि इकडचं क्लायमेट बघा किती सुंदर वाटतंय. वाव. आणि हे दिसणारं दुपारचं 2चं. इथून खूप सुंदरसा कूर्ग दिसतो. सो आता माझं राजा सीट पॉईंट बघून झालेलं आहे आणि आता मी चालली आहे ते ॲबे वॉटरफॉलला, जो इथून 8 किलोमीटरवर आहे. तर मी इथे रिक्षा बुक केलेली आहे. रिक्षाचा नंबर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईन. तर तुम्ही एका दिवसामध्ये इथे स्कूटीसुद्धा रेंट करू शकता किंवा रिक्षाने सुद्धा फिरू शकता. तर हे ना सगळे स्पॉट जवळजवळ होते 1-1 किलोमीटर, म्हणून मग मी स्कूटी नाही रेंट केली. आणि हा फक्त एकच पॉईंटला जाण्यासाठी परत स्कूटी रेंट करा, त्यामुळे मी रिक्षा केली. रिक्षाचे चार्जेससुद्धा 300 वगैरे असे रिजनेबल आहेत. तर तुम्ही इथे रिक्षाने सुद्धा फिरू शकता. तर आता मी चालली आहे तो ॲबे वॉटरफॉलला, जो इकडचा फेमस वॉटरफॉल आहे. तर आता मी आली आहे ते ॲबे वॉटरफॉलला आणि इथे तिकीट आहे 20 रुपीज, 10 रुपीज पर पर्सन. आणि ते पाऊस चालू झाला आहे खूप सारा. आणि पुढे इथे तिकीट काउंटर म्हणजे पार्किंग आहे, त्याच्यानंतर तिकीट काढायची 10 रुपये. आणि आता मी चालली आहे ते वॉटरफॉल बघायला. तर कूर्गमधला हा एक थोडा 8 किलोमीटर असलेला प्रसिद्ध असा वॉटरफॉल आहे. आपल्याला इथूनच पुढे जायचं आहे. आता 4 वाजले पण खूप मोठा पाऊस, सकाळपासून पाऊस नव्हता पण आता खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे. फायनली वॉटरफॉलचा आवाज यायला लागला आहे, पण थंडी वाजायला लागली आहे खूप जास्त. तो वॉटरफॉल आलेला आहे. इथून हा दिसतोय. तर आता वॉटरफॉल बघून झालेला आहे. वॉटरफॉलच्या खाली काही जाऊ नाही दिलं, म्हणजे देतच नाही. आणि वॉटरफॉल खूप मोठा होता, खूप छान होतं. गर्दी ॲज युजल होतीच, पण पाऊस पडल्यामुळे क्लायमेट खूप मस्त होतं. आता वॉटरफॉल बघून झालं आहे. आजच्या दिवसाचे 3 स्पॉट कूर्गमधले बघून झालेले आहेत. आता थोडंसं पेटपूजा करूया आणि मग स्टेला जायचं आहे. आजचा आमचा 3रा दिवस आणि आम्ही चाललो होते कॉफी प्लांटेशन बघायला आणि अजून काही हिडन प्लेसेस एक्सप्लोर करायला. मॉर्निंग गाईज, आज आमचा 3रा दिवस कूर्गमधला आणि आता आम्ही आलो आहोत ते कॉफी प्लांटेशन टूरसाठी. तर इथे पूर्ण माहिती देतात, कॉफी कशी बनते, कुठलं पीक असतं आणि कशाप्रकारे हे सगळं केलं जातं. आणि इथे कॉफी टेस्टिंगसुद्धा आहे. तर आता आपण कॉफी प्लांटेशन टूर करणार आहोत, ज्याचे चार्जेस आहेत 200 रुपये पर पर्सन. चला आता ही कॉफी प्लांटेशन टूर बघूया आणि कॉफी टेस्टिंग करूया. पेपर, मुसम्बी, ऑरेंज, बेले, फंजीर, कोको, वेनिला, कोकम, सारी प्लांट्स के बारे में हम आपको गाइड देते हैं. मेरा गाइड भी साथ में रहेगा. आने के बाद में काफ़ी टेस्टिंग है, वाइन टेस्टिंग है, कभी फैक्ट्री, पूरा इसमें इंक्लूड है. पर हेड 200 रुपीज़ चार्ज है. चलेंगे. ओके. तर आम्ही आता बांबू स्टिक घेऊन चाललो आहोत. यस, ये मस्त दिया ना, देखने तो कितना क्यूट लग रहे हो. ट्रैकिंग पे जा रहे हो. पेपर है, क्लाइंबर ओनली पेपर का. हाँ स्टार्टिंग पेपर वेचर ग्रीन कलर दिख रहा. हाँ
वैसा ग्रीन रहता है, बट इसका सीजन हार्वेस्टिंग का टाइम होता है आपका मार्च में, ईयरली एक ही बार मिलता है। एक ही बार। मार्च में ग्रीन कलर पका जाता है, रेड कलर हो जाता है। बाद में इसका पूरा तोड़ के निकल के धूप में सुखाना पड़ता है, सन रेड करने का तो कलर होता है ब्लैक, वो ये ब्लैक पेपर। बट वो रेड कलर है ना, इसके ऊपर का स्किन निकल के बाद में गर्म पानी में वॉश करके ड्राई करते होते कलर वाइट, वो ये वाइट पेपर। वाइट पेपर एंड ब्लैक पेपर एक ही है, बट प्रोसेस अलग अलग है दोनों। ये कोकोआ चॉकलेट बनता है ना, कोको। ओ कोकोआ। स्टार्टिंग आपका ग्रीन कलर फ्रूट होता है, पकने के बाद येलो कलर दिख रहा है। हाँ वैसा किधर yellow है? and brown अच्छा हो अंदर जाता है। येलो हो जाता एंड है। ये कोको ओके। फ्रूट अंदर पल्प रहता है, इसका कहा सकते हैं उनका कस्टर्ड एप्पल तो नहीं सकते, सीताफल का जैसे रहता है, बट उसी का अंदर सीड रहता है, वो सीड का ड्राई करके रोस्ट करके पाउडर बनता है, और वो चॉकलेट वो के लिए कोको यूज। पाउडर है। अब कोको कोको पाउडर आपका पाउडर। ज़्यादा डार्क चॉकलेट में यूज़ करते हैं। हाँ हाँ। डार्क चॉकलेट बहुत हेल्दी होते हैं, कैसे बोलते हैं, वेट लॉस, डायबिटीज, ब्लड सर्कुलेशन, हार्ट के लिए बहुत, बट बिटर। तर हे झाड आहे जे धूप आपण वापरतो त्याचं झाड आहे, तिथे असं जळवत आहेत आणि त्याचा वास घ्यायला लावत आहेत आणि सेम धुपासारखं इथे वास येतो आहे. तर पहिल्यांदा मी झाड बघते ज्याच्यापासून धूप तयार केला जातो. हाँ है ना। कॉफ़ी में आपका 2-3 वैरायटी का कॉफ़ी है। इधर आपका ज़्यादा पेड़ दिख रहा है ना, इसका नाम है रोबस्टा कॉफ़ी बोलते हैं। रोबस्टा कॉफ़ी कैसे बोलते हैं? रोबस्टा कॉफ़ी का हाइट होता है इतना 5-6 फीट हाइट, ज़्यादा बोले तो 7 फीट हाइट होता है बस। ओके, बाद में इसका ब्रांचेस है ना पूरा स्प्रेड हो जाता है राउंड से। इसके लिए क्या करते बोलते हैं, एक पेड़ लगाने के बाद एक 5-6 फीट डिस्टेंस में और एक पेड़ लगाता है, क्योंकि बोलते इसका ब्रांचेस का पूरा जगह चाहिए। लगाया यस. इसका ब्रांचेस का पूरा जगह चाहिए इसके लिए। एंड ये रोबस्टा कॉफ़ी है ना, एक पेड़ का लाइफ होता है आपका 120 ईयर्स तक लाइफ रहता है। 120 ईयर्स तक लाइफ रहता है, बट ईयरली एक ही बार मिलता है कॉफ़ी, ईयरली वंस हार्वेस्ट करता है। ओके, कॉफ़ी आपका कैसे बोले तो फर्स्ट फ्लावर आता है, वाइट कलर का फ्लावर, उसका स्मेल है ना आपका सेम जैस्मिन का जैसा स्मेल रहता है। बाद में कॉफ़ी आता है, स्टार्टिंग आपका ग्रीन कलर, छोटी ग्रीन रहती है, आपको दिखा देखो छोटी छोटी ग्रीन कलर, वैसा ग्रीन रहता है। बट इसका सीजन हार्वेस्टिंग का टाइम होता है आपका जनवरी एंड फरवरी। ओके, और जनवरी फरवरी में वो ग्रीन कलर पका जाता है, रेड कलर हो जाता है। बाद में इसका पूरा तोड़ के निकालना पड़ता है, हाथ से निकालना पड़ता है, मशीन कुछ नहीं है, पूरा मैनुअली होता है। हाथ से निकल के इसका धूप में सुखाना पड़ता है, सन ड्राइड, एक 10-15 डेज सन ड्राइड करना पड़ता है। सन ड्राइड करने के बाद और रेड कलर थोड़ा सा ब्लैक एंड ब्राउन हो जाता है। बाद में उसका मशीन में पल्प करना होता है, पल्प करके ऊपर का स्किन है ना उसकी निकल जाता है, स्किन वेस्ट स्किन की वजह नहीं रहता है, बट उसी के अंदर सीड रहता है कॉफ़ी बीन, उसका एक बार सन ड्राइड करना पड़ता है, बाद में मशीन में रोस्ट करके पाउडर बनता है। बट आपका कॉफ़ी का स्मेल है ना आरोम है ना, नॉर्मल वो कच्चा कॉफ़ी बीन स्मेल करो कुछ नहीं रहता, तब आप कॉफ़ी बीन का रोस्ट करते हैं, रोस्ट करने के बाद कॉफ़ी में आरोम आने के लिए स्टार्ट होता है। ओके, एंड ये रोबस्टा कॉफ़ी ज़्यादा यूज़ करते हैं आपका फिल्टर कॉफ़ी में, और ज़्यादा साउथ इंडिया में ज़्यादा ये यूज़ होता है, फिल्टर कॉफ़ी, रोबस्टा कॉफ़ी। ओके, एंड और एक कॉफ़ी है उसका नाम है अराबिका कॉफ़ी बोलते हैं। अराबिका कॉफ़ी का पेड़ देखो ये होता है, ये अराबिका कॉफ़ी वैसा स्ट्राइड जाता है 10-15 फीट तक ऊपर, एंड उसका पत्ता देखो छोटी है, ज़्यादा बड़ा नहीं है। आपका रोबस्टा का पत्ता देखो बड़ा आता है। वो पेड़ का लाइफ होता है आपका 70 to 80 ईयर्स तक लाइफ रहता है, बट उसका सीजन हार्वेस्टिंग का टाइम होता है आपका नवंबर एंड दिसंबर। ओके, बाद में उसका भी आपका प्रोसीजर पूरा सेम रहता है, कैसे निकल के सन ड्राइड, बाद में पल्पिंग, ड्राई, रोस्ट, पाउडर, वो पूरा सेम रहता है। बट अराबिका कॉफ़ी ज़्यादा यूज़ करते हैं आपको इंस्टेंट कॉफ़ी में, जस्ट मिल्क में डालो पियो, ये पूरा में देखो ब्रू, नेस्ले, नेस्कैफे, लिस्टर, डेविडो वो सब बहुत आता है, उसके लिए ज़्यादा अराबिका कॉफ़ी यूज़ करते हैं। ओके, एंड और एक कॉफ़ी है उसका नाम है कावेरी कॉफ़ी बोलते हैं। कावेरी कॉफ़ी आपको ज़्यादा हाइट नहीं होगा, छोटी प्लांट आता है, एंड वो कॉफ़ी पेड़ के ना ज़्यादा लाइफ नहीं है, ओनली 10 ईयर्स लाइफ रहता है, क्योंकि बोले तो रोबस्टा एंड अराबिका दोनों का मिक्स है, ग्राफ्टिंग प्लांट होता है, हाइब्रिड होता है। वो कॉफ़ी आपका इंस्टेंट पे भी यूज़ करते हैं, फिल्टर पे भी, दोनों के लिए यूज़ होता है कावेरी कॉफ़ी। ओके, ये इंडियन वर्जन आहे हाँ, कावेरी. वो हाइब्रिड है, ग्राफ्टिंग प्लांट होता पारंपरिक आता आम्ही आलो ते कूर्गमधलं पारंपरिक जेवण जेवायला आम्ही दोघी, आणि इथे आता आम्ही कूर्गचे स्पेशल कोडावा डिशेस आहेत ते ऑर्डर केलेले आहेत, ते आता येतीलच. आणि इकडचं मी तुम्हाला ॲम्बियन्स हा बघा एकदम सो आमचं जेवण आलेलं आहे, ह्याला म्हणतात ते अक्की रोटी. हे क्या ऑर्डर किया? हे भाताचे बॉल आहेत, राईस बॉल, ह्याचं पण नाव जरा वेगळंच आहे. ये बांबू करी ना, ते हे बांबू करी आहे, इकडचं स्पेशल खाणं आहे कोडावा स्टाईलचं. बांबू करी नाही आहे तो, क्या आहे? कूट करी. कूट करी हे आहे ती कूट करी. और बांबू का भी कुछ तो मंगाया था ना हमने, ये है क्या? बैम्बू फ्राई. बॅम्बू फ्राय हे आहे.
आणि ही आहे ती अख्खी रोटी. एक किती आहे? ओके चलो. आम्ही चाललो होते कोटा बेटू या ठिकाणाला भेट द्यायला आणि इथून जो रस्ता दिसतोय ना एवढा सुपर्ब आहे. तुम्हाला मी दाखवते. हा बघा किती सुंदर आहे. वाव हाँ रोड क्लियर लग रहा है जैसे वॉश किया हुआ. तर आता आम्ही आलो होतो इकडचं एक फेमस कॅफे आहे बिग कप कॅफे. तर इथे आता आम्ही आलेलो आहोत. हो किती भेटणार. तर इथे आम्ही कोडागो फिल्टर कॉफी ऑर्डर केलेली आहे. वाव वूड फायर पिझ्झा. सो आता मी चालली आहे ते आता मी आहे कर्नाटकला कूर्गला आणि आता मी चालली आहे ते वायनाडला. तर वायनाडला जाण्यासाठी मी ही KRCTCची बस चाललं. तर आता मी चालली आहे ते पेठापर्यंत. त्याच्यानंतर पुढे दुसरी बस करायची. तर प्रवासातही वेगळा आहे म्हणजे काहीच आपल्याला माहीत नाही आहे. विचारून करायचं आणि त्यासुद्धा गव्हर्नमेंट बसमधून. तर खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इकडची नावच लक्षात राहते का प्रत्येक वेळेस ना रिमोट ठेवावी लागत आहेत मॅपमध्ये शोधावी लागत आहेत. आणि असा चालला आहे तो माझा प्रवास. साऊथ इंडियामध्ये एकतर हिंदी येत नाही इंग्लिश येत नाही तरी कसं मॅनेज करून बोलत आहेत. पण लोक खूप चांगली आहेत हेल्प करतायत. त्यांना समजतं आहे थोडंसं हिंदी बऱ्यापैकी इथे बोललं जातं कर्नाटकमध्ये. थोडासा प्रॉब्लेम तामिळनाडूमध्ये पण इथे खूप चांगलं. आता आपण एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटला जाणार आहोत. आता आहे ते कर्नाटकमध्ये आणि आता आपण चाललो होते केरळला वायनाडला. तर मित्रांनो असा होता माझा कूर्गमधला सोलो ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि माझा पुढचा ब्लॉग असणार आहे तो केरळ या राज्यातला ज्याच्यामध्ये पहिलं डेस्टिनेशन आपण बघणार आहोत ते वायनाड. तर वायनाडमध्ये मी कुठे कुठे फिरली काय खाल्लं आणि तसेच वायनाडचं जे सौंदर्य आहे वायनाड फेमस आहे ते इकडच्या चहाच्या मळ्यांसाठी. तर वायनाडमध्ये मी कुठे राहिली आणि कुठले स्पॉट कवर केले हे सगळं आपण बघणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.